नमस्कार मंडळी, राम राम. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्हाला टायटल थंबनेलवरून समजलं असेल की नक्की कोणत्या विषयावरती चर्चा करायची आहे. तर खरंच म्हणजे आपला समाज, आपले घरचे, या या सगळ्यांचे ना इतके बुरसटलेले विचार आहेत की आपण विचारही करू शकत नाही, इतकी चीप मेंटॅलिटी आहे त्यांची. ॲक्च्युली म्हणजे यूट्यूबवरती आपण व्हिडिओ बनवतोय, शॉर्ट व्हिडिओला तर सगळ्यांना माहिती रील बनवायची असते. मग ती प्रत्येकांच्या ह्याच्यावरती आहे की कोणत्या पद्धतीची रील बनवायची, कसं बनवायचं वगैरे, ठीक आहे. पण म्हणजे यूट्यूबवरती आहे, इंस्टाग्रामवरती आहे, रील बनवते, व्हिडिओ बनवते म्हणून बाईचं कॅरेक्टरच खराब आहे हे ठरवणारे हे लोक कोण आहेत? म्हणजे तुम्ही बघू शकताय, विचार करू शकताय या सगळ्या गोष्टींचे की यांना कोणी म्हणजे जे राईट्स आहेत ते दिलेले आहेत की बाबा एखाद्या व्यक्तीला वाईट म्हणण्याचं, की ती जर सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असेल तर याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीचं, त्या बाईचं, त्या स्त्रीचं कॅरेक्टर खूपच खराब आहे. काही काही घरामध्ये तरी म्हणजे लिटरली श्वास सुद्धा घ्यायचा असेल ना तरी सासू सासऱ्यांना आणि जे घरचे मोठे आहेत त्यांना विचारून घ्यावा लागतो. मग आपण 21व्या शतकात राहून सुद्धा काहीही उपयोग नाही, कारण स्त्री अजून कुठे ना कुठेतरी बंधनामध्ये दबली जाते आणि तिला तिच्या म्हणण्याप्रमाणे अजिबातच जगता येत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तिला परमिशन घ्यावी लागते. असं का? अगदी नवरा सुद्धा जो आहे ना, तर खरंच म्हणजे घरच्यांना विचार, मला काही सांगू नको, मम्मी पप्पांना विचार, आई बाबांना विचार, ते काय म्हणतात. तर म्हणजे मला अजूनही हे म्हणायचं की आपला जन्म फक्त लोकांच्या तालावरती नाचण्यासाठी झालेला आहे का? आपली काहीतरी स्वप्न आहेत, काहीतरी इच्छा आहेत, आशा आहेत, अपेक्षा आहेत, आकांक्षा आहेत, त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी खरंच जर साथ कोणाच्या हवी आहे ना ती तर नवऱ्याची लागते. पण काही काही ज्या स्त्रिया आहेत त्यांना खरंच नवऱ्याची सुद्धा साथ मिळत नाही. म्हणजे तुम्ही विचार करू शकताय की अजूनही लोक म्हणजे शिकून ना अडाणीच आहेत. अगदी कपड्यांवरून, राहणीमानांवरून, साधी लिपस्टिक जरी जास्त लावली तरी जज करणारी माणसं आहेत. म्हणजे आपण कोणत्या 1857 काळामध्ये राहतोय का? मला खरंच कळत नाही की इतक्या सगळ्या ज्या जी बंधनं आहेत, जे रिस्ट्रिक्शन्स आहेत ते फक्त एका महिलेलाच का? आणि म्हणजे कुठेही जायचं असेल परमिशन घ्यायची, ड्रेस घालायचा असेल परमिशन घ्यायची. एकतर आपण लग्न करून ज्या घरामध्ये येतो तिथले नियम, अटी वगैरे हे काही माहिती नसतं आपल्यासाठी. त्या सगळ्या गोष्टी नवीन असतात, ठीक आहे. तरी सुद्धा आपण तिथे ऍडजस्ट करतो. पण आपल्यासाठी ऍडजस्टमेंट करायला कोणीही तयार नसतं, आपल्यासाठी बदलायला कोणीही तयार नसतं. आपण सगळ्यासाठी चेंज होतो. आपला फॅमिली असेल, फ्रेंड्स असतील, आपला जो मी टाइम आहे त्या सगळ्या गोष्टी आपण ज्या आहेत त्या पणाला लावतो आणि लग्न करून एका घरामध्ये येतो. पण त्या घरच्यांनी पण समजावून घेतलं पाहिजे, थोडी तरी मोकळीक दिली पाहिजे. काही काही ठिकाणी तरी ना म्हणजे डोक्यावरून पदर खाली नाही घ्यायचा. हा ठीक आहे, मान्य आहे. पण ते कायमस्वरूपी त्यामध्येच राहणं म्हणजे खरंच जितकी तुमची मेंटॅलिटी जुन्या विचारांची असेल ना, मी काही गोष्टी, ज्या काही परंपरा आहेत त्या पाळल्याच पाहिजेत. खरंच ज्या चांगल्या आहेत, ज्यामुळे आपल्या फॅमिलीचं चांगलं होईल त्या खरंच पाळणं गरजेचं आहे. पण ज्यामुळे माणसांची कोंडी होईल, घुसमट होईल, मानसिक जी परिस्थिती आहे ती पूर्ण म्हणजे बदलून जाईल. लिटरली एखादी स्त्री म्हणजे डिप्रेशनमध्ये जाईल. तर अशा ज्या परंपरा, रूढी वगैरे आहेत ना त्या खरंच म्हणजे मोडकळीस आणणं गरजेचं आहे. आणि बदलत्या काळाबरोबर बदलणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. तरच प्रगती होते, तरच कुठेतरी आपण पुढे जातो. बऱ्यापैकी नावाला येतो, पण नाही अजूनही खरंच म्हणजे खूप जुन्या विचारांची लोक आहेत आणि जनरेशन गॅपमुळे काहीच होऊ शकत नाही. याची खूप जास्त खंत आहे. म्हणूनच कुठेतरी आपला भारत देश आणि जी स्त्री आहे ना खरंच कुठेतरी कमी आहे. तर आजचा व्लॉग हा असा होता. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. खूप जास्त मोठा नाही बनवला. तर माझे जे काही विचार होते ते मी मांडले. माझ्या खूप साऱ्या यूट्यूब मैत्रिणी आहेत ज्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. काही जणींचे सुद्धा सेम सिच्युएशन आहे. ठीक आहे, तर आजच्यासाठी एवढंच.